आलात त्याबद्दल अनेक धन्यवाद। जाऊया निशानकडे। निशान प्रॅक्टिस कशी चालली, कारण आज बघायला मिळालं, मी सुरुवातीत म्हटलं की ह्याच्याकडे अशी क्षमता आहे, प्लेअरचं गॅप बघायचं, कशा पद्धतीने खेळायचं, गणित आणि भूमितीचं मांडव मांडलं जातं आणि चांगली फलंदाजी तुमच्याकडनं बघायला मिळाली। या टुर्नामेंटविषयी काय म्हणाल? पहिले तर प्रॅक्टिस सांगायचं झालं तर मी एकदम प्रॅक्टिसमध्ये पण नाही, मी मला वाटतं महिन्याभरातून 3 ते 4 दिवस फक्त ग्राउंडवर गेलो आहे, ते पण अर्धा तासासाठी। आणि ह्या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं की आम्हाला लेट झालं होतं, आम्ही येणार नव्हते, पण यतीम भाऊची आणि तारापूरची टुर्नामेंट आहे, ते येणं भागच होतं, कारण खूप सुंदर आयोजन असते दरवर्षीप्रमाणे। आता ते खाजनात ठेवतात, पण ह्या वर्षी चिंचणीला ठेवलं आहे, पण इकडे खेळून मस्त वाटतं एकदम। ओके, ऑल दी बेस्ट। आणि तुझी बॅटिंग बघून आम्हाला मनोरंजन करता आलं, तुझ्या बॅटिंगसाठी ऑल दी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तुम्हाला 2 संघ बघायला मिळतील। एका साईडला अविकेतन फायटर तारापूर संत रोहिदास नगर आणि एका साईडला बघायला मिळतो देहरी सागर। दुसऱ्या राऊंडचा सामना तुम्हाला बघायला मिळतो, 4 षटकाचा सामना असेल, कंपल्सरी चेस या माध्यमातून खेळायचा आहे। टॉस जिंकला तारापूर संघाने, षटक स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते देहरी सागर संघाला। भाविक आणि रितेश मोरे, ओहो, मोबाईल हातात असताना की काय होते समजते, आज कळलं आईला माझा पोरगा काय करतोय। चला हितेश आणि चिराग बघायला, हितेशची आपण फलंदाजी पाहिलं सकाळच्या 17 कव्हर ड्राईव्ह, कोण विसरू शकतोय, ॲब्सोल्युटली गुड कव्हर ड्राईव्ह, पहिल्या मॅचमध्ये पहिला कव्हर ड्राईव्ह क्षणामध्ये। फर्स्ट इंप्रेशन लास्ट इंप्रेशन जगह कितने चाहे लगने दो, मगर जो पहला कवर ड्राइव देखा था हितेश के बल्ले से, बहुत ही बेहतरीन मैच। बिल्कुल बड़ा मैच है, दोनों ही टीम काफी मजबूत है। एक तरफ है सागर देहरी, जिनके पास सागर जैसा अनुभव है, बेहतरीन टीम को पहले ओवर में डहानू को बाहर निकाला। अतुल जाधव हा गोलंदाजी करायला बघायला मिळेल, अनेक पर्व ज्याने गाजवलेत, नौका खेळाडू आणि खरोखर यतीन जाधव आणि किरण जाधव कडून बघताना शिकला आणि चांगला क्रिकेटपटू मध्ये त्याला पाहिलं। आणि या तारापूर संघाने जे क्रिकेटचं मोठं नाव केलं आहे, निलेश फायटर, ज्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। आज पहिली ISPL खेळताना जेव्हा प्रीतमबाई रामे विचारलं तेव्हा म्हणाला की मी ISPL खेळलो, पण मला उजेडामध्ये आणलं, प्रकाश जोरात आणलं ते निलेश फायटर संघाने। हितेश आणि चिराग देहरीची ही दोन्ही जोडी बघायला मिळते, दोघांकडे देखील चांगली क्षमता आणि हितेशकडे विशिष्टपूर्ण चांगली बॅटिंग करण्याची कुवत असलेला क्लास दर्जा आपण बघत आहात। अतुल जाधव, चला आपण बघत आहात अतुल जाधव नावाचा गोलंदाज इथे पाहायला मिळतो। फील्ड बघा तुम्हाला, थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, लॉंग मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हा खेळाडू बाहेर बघायला मिळतोय। ओ शॉट ऑफ प्लॅन, गुड बॉलिंग, मोठा अनुभव आहे, वयाने जरी लहान असला तरी मोठा क्रिकेट खेळण्याचा आणि दांडगा अनुभव, दोन मोठे महारथी खेळाडू इकडे बघायला मिळेल, एका साईडला यतीन जाधव आणि एका साईडला किरण जाधव यांच्या सानिध्यात खेळताना, कारण मोठमोठ्या स्पर्धाचा पराक्रम ह्या खेळाडूने गाजवलाय। ओहो, गुड बॉलिंग, शॉट ऑफ प्लेन, एकदा, कारण या विकेटवर गोलंदाजी कशी करावी याचा परिपक्व अनुभव या खेळाडूला आहे। पुन्हा एकदा, ओहो, तीनों गेंद बिंदी है, डॉट डॉट डॉट, क्या लिखा गया है। शुरुआत काफी अच्छी है, हितेश को बिल्कुल पकड़ लिया है, कुछ कर नहीं पा रहे, मगर ऐसे ही खेलते हैं हितेश, शुरुआत में लड़खड़ाते हैं, बाद में बड़ा बड़ा शॉट लगाते हैं। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना हा गोलंदाज बघायला मिळतो। बोला ना,
शेवटचा चेंडू बकेट. 2 धावा झाल्यात. अति सुंदर सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. बॉलिंग पुन्हा एकदा. आहा, अच्छी गेंद परख लिया, रफ्तार डाली गेंद को. इसके पहले 2 गेंदें धीमी डाली थी, पहले 3 प्रहार किया तो उसके बाद अच्छी टेक्निकली काम करती है. अकबर के दरबार के बीरबल जिसे कहते हैं वो अतुल जाधव है. तो पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात फक्त धावा निघाल्या 2. आता बाकी बघूया. 6 फलंदाज तुम्हाला देहरी संघाकडे बघायला मिळतात. 6 बल्लेबाज है देहरी के पास, मगर कागज पे रहना नहीं है, कागज के बाहर चेक को भरना पड़ता है तो बैंक में पैसे जाते हैं. इससे जब तक आप काउंटर नहीं खोलेंगे, रन नहीं बनाएंगे, बल्ले पे गेंद नहीं लगे तो रन नहीं आएंगे. अच्छी टूर्नामेंट है. प्रत्येक जण बघतात युट्यूबच्या माध्यमातून. असं वाटतं की लाख मोलाची स्पर्धा बघायला मिळते. संत रोहिदास नगर तारापूर फक्त संत रोहिदास समाज गाव संघटनाकडून मॅच बघायला मिळते. आणि एवढं मोठं प्रायोजकत्व बघताना ॲब्सोल्युटली गुड क्रिकेट, गुड आयोजन. अजून काय पसायला पाहिजे. सुपर से ऊपर तक सुपर हिट जसं आपण म्हणतो तशा पाहिजे मोठी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. शॉर्ट प्लेन चेंडू आहे. चेंडू टटवलाय, एअर मध्ये आहे. चेंडू जातो मिडऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षण करून एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते ती 3. चेतन मोहिते नावाचा गोलंदाज मागील 5 वर्षापर्यंत प्रकाश होता. त्याला चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करताना संत रोहिदास नगर तारापूर संघाचा खेळाडू बाकी आरपीएल मध्ये दुसऱ्या संघात जातोय. चांगला कन्वर्ट शॉट खेळलाय. चेंडू टटवला तो म्हणजे डी स्क्वेअर लेगच्या रिझनला. चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या रिझनला. बघता बघता 2 धाव पूर्ण करतात आणि इकडे 2 धावांची धावसंख्या होते ती 5 धावा. दर्जेदार खेळपट्टी बघायला मिळते. चांगलं ग्राउंड, चांगलं ऑर्गनायझेशन आणि खेळासाठी प्रतिकूल अशी परिस्थिती. अतिशय सुंदर वातावरण तुम्हाला बघायला मिळते. डाव्या साईडला तुम्ही गेलात तर तुम्हाला अरबी समुद्र बघायला मिळते. पुढे गेलात एक नामांकित स्कूल जिथे आम्ही शिकलो, कॉलेज MK ज्युनियर हे तुम्हाला बघायला मिळेल. मागे गेलात चांगली मांगलवाडी. पुढे गेलात एक तलाव बघायला मिळेल जिथे चांगले कमळाची लक्ष्मीचं तुम्हाला दर्शन पाहायला मिळेल. त्याच्या पलीकडे गेला एक चांगला छोटंसं चर्च बघायला मिळेल आणि पुढे गेला संपूर्ण मांगेला समाजाची ग्रामदेवता गावदेवीचं मंदिर बघायला मिळेल. अशा पंचक्रोशीने अष्टभुजा बांधलेलं हे मैदान तुम्हाला अनेक रूपाने प्रत्येकानं परिचित केलं जात आहे. काय बॉलिंगचा दर्जा बघायला मिळतो. गुड बॉलिंग. चिराग चेंज ऑफ पेच चेंडू होता. बॅट चेंज घेऊन चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. चेंडू पडल्यानंतर फिरतोय तिथे बाकी यतीन जाधव तुम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 7 धावा. कौशिक हे आमचे स्कोरिंग करतात. एक चांगले निवेदक म्हणून देखील त्यांनी सुरुवातीचं काम केलं आहे. अप्रतिम काम करताना बघायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये एक चांगले निवेदक बनतील यात काही शंकाच नाही आहे. आपले अरे वा, अरे मग तर माझ्या बहिणीचेच मुलं आहेत तुम्ही. कारण संतोष आमचे परम मित्र होते. तुमचे संतोष आम्ही एकत्र खेळायचो. इथे धावबाचा चान्स मिस केलाय. इथे बाकी धावबाचा चान्स होतो मिस आणि धावसंख्या वाढते ती 9 धावा. बॅकफुटात जाऊन चेंडूला पूल करायचा होता. चेंडू षटक संपले. 2 षटक संपली आणि 2 षटक 9 धावसंख्या झालाय. चला आता बाकी किरण जाधव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 2 षटक आणि फक्त 9 धाव फरकावर लागल्यात. यष्टी रक्षक आता कोण करतात बघूया. फुलटा चेंडू. चेंडू फ्लो केला पण तो बाहेर जात नाही. उंची गाठला, अंतर गाठायचं होतं आणि इथे बाकी विकेट जातोय.
उंची जास्त गाठली, षटकारासाठी अंतर कापायचं असते, कमी पडलात आणि इथे मोठा विकेट. थोडासा चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू, टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि विकेट बाद होते, चिराग बाद होते. आता बाकी नवीन फलंदाज गेला तो हर्षद नाव, ज्याच्याकडे क्षमता आहे. अगोदरच्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि पहिला मॅच जो मॅच मला वाटतं त्याला मिळालं होतं. अतिशय मोठी सुंदर स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. गावदेवी चिंचणीचे हे मैदान, गुड क्रिकेट इथे बघायला मिळते. आज खरोखरच ज्या ज्या लोकांनी ही स्पर्धा पाहिली असेल त्याने आवर्जून देखील एका गाव संघटना करणे, एका टुर्नामेंट आयोजन करणे आणि एवढा मोठा दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. श्रद्धांजली चषक आपण बघत आहात. जे आमच्यातून सोडून गेले त्यांची आठवण सदैव आमच्या ऋणी राहावी हे एक प्रयत्न असतो आणि खरोखर माणूस जातो पण आठवण आयुष्यभर राहते. आहा, ब्रेक गोलंदाजी बघायला दोनों गेंद घुमाते हैं. किरण जाधवकडे प्रदीर्घ अनुभव असणारा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते इकडे. गरज नसताना वरून थ्रो जातोय. ॲग्रेसिव्ह होऊ नका. कधी कधी कमी धावा देखील घातक बनतात कारण तेवढी ताकद देहरी संघाकडे. देहरी संघाची गोलंदाजी मोठी बघायला मिळते. धावसंख्या 2 निवड धावसंख्या होते 11 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चला एक पुन्हा कोणाचा गॉगल हरवलाय ज्याच्याशी त्याने ओळख दाखवा, डोळ्यात बसवा, फिटनेस दाखवा आणि मग घेऊन जा. मिस शॉट आणि इथे जातोय सरळ यतीन जाधवच्या हातामध्ये कॅच. कारण मी म्हटलं नाही हा गोलंदाजाकडे क्षमता आहे. हा एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतो. दोन्ही टर्न करण्याची क्षमता, लेग ब्रेक ऑफ ब्रेक. कारण हल्लीच्या काळामध्ये चेंडू फिरवण्याची क्षमता नसेल तर गोलंदाजाचे लई बाकी लागत नाहीये. तर अनिल नावाचा फलंदाज तुम्हाला बघा. अनिल बघितलं की आम्हाला आमच्या निलेश फायटरचा उशी गावचा खेळाडू अनिल बाणे ह्याची आठवण होते. डावखुरा ब्रेक गोलंदाज, डावखिरे फलंदाजी असे असंख्य खेळाडू ज्यांना या प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम निलेश फायटर संघाने केलं आहे. आज प्रीतम बारी देखील बाहेर देशात खेळला. ISPला यावर्षी गेला नाही, गतवर्षी खेळला, तो देखील इथूनच खेळला. अक्कू आमच्या डेरवाडीचा दैसरचे खेळाडू खेळलेत. असंख्य खेळाडू खेळायला आपण पाहिलेत या संघाकडनं. मोठा संघ ज्यांनी नाव केलाय अशी एक देखील स्पर्धा नसेल या पालघर होत की ती निलेश फायनल जिंकली नसेल. नुकतीच आम्ही गेल्या वेळेला स्पर्धा केली होती ते देखील फायनलमध्ये पोहोचले होते. ते म्हणजे आमदार चषक निकोले साहेबाचं 2 वर्षापूर्वी तिथे देखील फायनलमध्ये पोहोचण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. असे असंख्य मोठे खेळाडू इथे असतात आणि ज्या पद्धतीने प्रोफेशनल वेळेस खेळतात कारण मोठा प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी घेऊन हा संघ पुढे होता. पुन्हा डावखुरा फलंदाज इथे बघा चेंडू सरळ जातोय. इथे अतुल कडून डायरेक्ट माल मिळेल का दरम्यान नाही. एक धाव बघायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या होते ती दीपेश कडनं, सॉरी माफ करा, दीपेश धावसंख्या होते 12. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून देखील 2 चेंडू बाकी आहे या षटकातले. हुकमत जर बघावी लागेल ना तर 1970 आणि 80 दशकातल्या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजी हुकमत होती ना तशी हुकमत आज बाकी हे तुमचे संत रोहिदानगर तारापूरचे गोलंदाज दाखवत आहेत. ओ चेंडू पडल्यानंतर झपकन आत येतोय त्याच्यामुळे ऐन मोक्याच्या वेळी डिफेन्स मूडमध्ये चेंडूला फक्त ढकलला गलीच्या रिजनला. एक धाव बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 13. असंख्य महिलाची साथ आणि निश्चितच ह्या समाजाचं कौतुक करायला पाहिजे कारण महिलांची साथ असायलाच लागते. हो काय सपोर्ट करतात, काय चिअर अप करतात. आहा चेंडूला फ्लो केलाय मिड विकेटच्या रिझल्टला. चेंडूच्या खाली खेळाडू जातोय आणि इथे बाकी विकेट जातोय आणि झेल घेतलाय तो. हर्ष नावाच्या खेळाडून झेल घेतलाय. गुड क्रिकेट, चांगला वॉच केलं. शेवटच्या क्षणापर्यंत सूर्य डोकावर येतो म्हणून सूर्याला आड केला आणि अप्रतिम झेल पकडला गेला. अशा पद्धतीने मला वाटतं तिसरा गडी तंबूत परततोय आणि फलका धावसंख्या आहे ती 13. हाताबाकी जातो विशाल नावाचा फलंदाज. खरोखरच कौतुक करावं वाटतंय या संत रोहिदास नगर तारापूरचं ज्या पद्धतीने आयोजन केलंय आणि प्रत्येक घराघरातून ओसंडून प्रतिसाद दिला जातोय. मी नाही तू नाही असं प्रत्येक जणांचा हातभार लागला जातो आणि अनुरात मोठी ही एक विश्वविक्रमी पराक्रम. कारण गावखेड्यातली मॅच एका गावाने करावी हे एक्झाम्पल खूप मोठं बघायला मिळते. यस यस तुमचं जुनं म्हणून तर लाल दरवाजा आठवण आहेत ना. पूर्वीच्या काळात स्पीकर होतो. इनिंगच्या मॅचेस 2-2 इनिंगच्या मॅच टाइमला 5 वाजता मॅच ड्रॉ व्हायचा. असं क्रिकेट अलाहाबाद टुर्नामेंट तुमची गाजवायची दर्ग्यावर तुम्ही खेळायला जायचे. ते जुने क्रिकेट आम्हाला बघायला मिळतात आणि असंख्य लाल दरवाजे आमच्या BRC टॅपचे आम्हाला कर्मचारी बघायला मिळतात. ओके बघा कसे जुने जाणते खेळाडू बघायला मिळतात.
ओ मोहितेंचा चेंडू हा बाकी डावखुरा फलंदाज चांगला घडलं गेलं चांगलं क्रिकेट खेळतो आणि हे पाहून आनंद वाटतंय. आज जुने जाणते खेळाडू आम्हाला बघायला लाल दरवाजा संघ असायचा 5 वाजता मॅच ड्रॉ करायची चांगले क्रिकेट चांगले बॉय आणि त्यावेळेला तुमच्या वेळेला टॅनेक्सचा काळा चेंडू असायचा डनलॉप एम आर आयचा चेंडू असायचा लहान चेंडू फर जायचा नाही. SLBच्या बॅटेज V100च्या बॅटेज प्रेसीच्या बॅटेज बघा जुन्या आठवणी उजाला मिळतोय असे असंख्य. काका आपलं नाव दादा? विजय मोहिते TAPS मध्ये कार्य करताना निवृत्त झालात. ओके इथे बघा चेंडू टटवलाय चेंडू हवेमध्ये जातोय मिड विकेटच्या रिजनला. MRI चेंडूचं क्रिकेट आज देखील वरच्या दर्जाचं आहे. बघा ह्यालाच तर म्हटलं जातात ना 70-80 दशकातलं मोहिते साहेबांचं बघा ह्याला तर म्हटलं जातं ओल्ड मेमोरीज जुन्या आठवणी आज देखील बघायला मिळतात. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. MRIचं क्रिकेट आज पण देखील बघा तुम्ही मुंबईला गेला जुने जाते टेनिसपटू म्हटले उमेश मांजरेकर आज देखील ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी 1989ला टेनिस क्रिकेटचा बादशाह पदवी देऊन ओमनी बक्षीस दिलं त्यांनी देखील की MRIचं क्रिकेट गुड क्रिकेट. इथे बघा चेंडू हवेमध्ये जातोय थर्डमॅनच्या रिजनला पूर्व अभ्यास केला चेंडू कुठे जाईल यतीन ज्यावर थ्रो करत 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या होती 15 धावा. बाईसच्या रूपात एक धावसंख्या बघायला धावसंख्या 16. ओहो कव्हर चेंडू टटवला इथे बघायला मिळते पहिली बाउंड्री जाते काय चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. ही त्याच्या बॅटीतून मी म्हटलं की हा एक फलंदाज ज्याच्याकडून तुम्हाला क्षमता आहे कव्हर ड्राईव्ह हा त्याच्या भातातला फटका बघायला. आज बाकी राजेंद्र जाधव खूप आनंदित दिसत आहेत. संध्याकाळी काहीतरी ऑर्डर दिल्यात गावात जायचं आणि खानबीत मामाच्या ओट्यावर बसायचं इथेच बसणार. ओके ट्रॉफी घेतल्याशिवाय जायचं नाही. ओहो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू फ्लो केला चेंडूच्या मागे जातोय हर्ष यांनी घेतला पुन्हा दुसरा दर्श. हर्षने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि इथे जर बाकी विचार केला तर धावसंख्या होते ती 20 धावा. 21 धावा विजयासाठी करायचे आहेत. 4 षटकं संपली 4 षटकात 20 धावा निघाल्यात आणि 20 धावानंतर 21 धावा विजयासाठी करायचे आहेत. पण तत्पूर्वी आपण जाऊया ज्यांनी आपल्याला ह्या श्रद्धांजली चषकासाठी केल्यात. अतिशय रोमांच तुम्हाला मॅचेस बघायला मिळतात. खूप सुंदर बॉलिंग अटॅक बघायला मिळते. अतुल त्यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळालेलं चेतन नंतर मग किरण आणि मग कृणाल 4ही गोलंदाजाकडनं 2 डावखुरे 2 रायटी असे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. आमच्या भाऊने आणलाय गॉगल त्यांना धन्यवाद सांगा. 21 धावा विजयासाठी करायचे 20 धावा झाल्यात आणि यानंतर या मैदानावर सामना कोणाचा असेल चला 21 धावा विजयासाठी करायच्यात. आपण बघत आहात एक अतिशय सुंदर दर्जेदार स्पर्धा श्रद्धांजली चषक संत रोहिदास नगर तारापूर आयोजित. निश्चितच आमची साई मनोरंजन बँजो पार्टी आहे त्यांच्यासाठी 15 टी-शर्ट्स आमच्या वसंत जाधव साहेबांनी दिलेत. बघा फक्त क्रिकेटवर प्रेम करतात संगीतावर देखील प्रेम करतात. म्हणजे जे आनंद तुम्ही जेथे जातात तुमचा ऑर्केस्ट्रा तिकडे नावं करतात आणि नवनवीचं लग्न गाजवतात आणि तुमच्या आठवणी उजाळा देतोय त्या लग्न मंडपामध्ये. खूप चांगलं तुमचं मनोरंजन बघायला मिळेल. चांगलं गीतं वाजवायचं काम करतात चांगलं बेस वाजवतात. दरम्यान सेकंड राऊंडचा दुसरा सामना उमरगाव वर्सेस उमरोळी ए हा सामना KD स्कूल या मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही
चला तो महिलांच्या आतमध्ये जुने जाणते खेळाडू बघायला मिळतात. दोन पृथ्वी तलावरचे दोन तारे ज्यांनी असंख्य मैदाने गाजवलीत. मग फायर पास्तळ असो केडिया स्कूल असो त्या काळातलं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघत आहात 21 धाव विजयासाठी करायच्या सलामीची जोडी. बॉलर्स नेम आशिष नावाचा गोलंदाज. स्ट्राईकवर यतीन जाधव, नाव स्ट्राईकवर किरण जाधव. गुड क्रिकेट. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक स्पर्धा गाजवण्याचं काम या खेळाडूकडनं आपण अनेक वेळा पाहिलं. जेव्हा प्रॅक्टिसमध्ये टचमध्ये असायचे तेव्हा कोणत्याही गोल सोडलं नाही. शॉर्टआपरेन चेंडू याला बाकी पूल केलाय, सरळ चेंडू जातो शॉर्ट मिडॉनला. थोडासा टायमिंग नाही झाला आणि आता चांगला फटका बघायला. निर्धाव चेंडू. 21 धावा या बाकी विजयासाठी करायचे आहेत. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण ते म्हणजे निश्चित देहरी सागर विरुद्ध तारापूर असं आपण बघत आहात. 21 धावा विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा गोलंदाजी हाताळतोय, गोलंदाज बघायला मिळतोय तो आशिष. इथे बाकी निर्धाव चेंडू जातोय. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. चेंडू तुमच्या बॅटमॅन. गुड अंपायरिंग. खूप चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. ते म्हणजे निश्चितच मंगेश तामोरे, मॅन फॉर्म चिंचणी मांगेलवाडी संघातला हा खेळाडू, अपोरचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. छोटा प्लेन चेंडू प्रॉपर टायमिंग होत नाही, प्रॅक्टिस पासून दूर आहेत. अन्यथा हा चेंडू पूर्वी गगना चुंबीतून जाताना ज्याप्रमाणे लँडिंग होतो एअरपोर्टला विमान तशा पहिले षटकार पाहायला मिळायचे. पण हल्ली प्रॅक्टिस पासून खूप दूर आहात. दोन्ही खेळाडू विदाऊट प्रॅक्टिसने खेळतात. पण असंख्य मैदानं गाजवताना 2 चेंडू 10 धावा काय किरण जाधवने गॉडसनच्या गोलंदाजीवर काढल्या होत्या आणि ती स्पर्धा आपण विजयी ठरलो होतो. चेंडू हलक्याद्वारे केला. थर्डमॅनला रिझन जातो. चेंडू कट केला. 1 धाव बघायला मिळते. या एका धावण्याची धावसंख्या होती ती 2. विजयासाठी 21 धावा. धावसंख्या 2. 21 धावा फक्त विजयासाठी दिल्यात. पण चांगली गोलंदाजी टाकण्याची ताकद आपण पाहत आहात. ते म्हणजे निश्चितच देहरी सागर संघाकडे. पुन्हा आशिष गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो यतीन जाधव. बॅटची एज घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला. ओहो इथे बाकी चेंडू जातोय सरळ इन पार्क. 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. कारण थर्डमॅनला चेंडू एवढा फास्ट येतो. या मैदानावर सांगतो सर्वात जास्त जलद गतीने चेंडू कुठे येतोय तर या मांगेलवाडी अँडला चेंडू थर्डमॅनला फास्ट येतोय. इथे बाकी धावसंख्या 4 6 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. काय सुंदर आयोजन बघितलं जातंय. सुंदर आयोजन केलं गेलंय. जेवणाची सुंदर व्यवस्था मार्गदर्शित असल्यामुळे तुम्हाला शाकाहारी जेवणाची व्यवस्था देखील केली आहे, मांसाहारी जेवणाची व्यवस्था देखील केली आहे. आणि हे फक्त करण्याचं काम केलं आहे संत रोहिदास नगर तारापूर. संपूर्ण गावाचं नाव आलं पाहिजे. गावाने टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं आहे. वेल ऑर्गनायझेशन. आपण श्रद्धांजली चषक जे भावंड, जे ताई, जे बाबा, जे आई आम्हाला सोडून गेला त्यांच्या स्मरणार्थ आपण इथे मॅचेस भरवतोय. मोठा फटका खेळायचा होता. इथे बाकी फ्रम झाले आणि क्लीन बोल्ड होतोय आणि मोठा गडी तमूत पडतो. बाद होतात ते यतीन जाधव. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात पहिला गडी बाद होतं. तर यतीन जाधव फलका धावसंख्या लागल्या ती 6. दीपक भाऊ दरम्यान दुसऱ्या राऊंडचे सामना इथे. चला आता बाकी फलंदाज गेलाय तो. बॅट्समन कोण गेलाय? कुणाल गेलेत. काय गगनचुंबी षटकार मारण्यासाठी ताकद ज्यानाकडे बघितलंय. चिराग नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. विजयासाठी धावा काढायच्या ते 21 आणि 6 धावा फलकावर लागल्यात. अशीच्या पहिल्या षटकात 6 धावा गेल्यात. 1 गडी बाद झाल्यात. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो चिराग. उमरोईचा कर्णधार आणि उमरगावचा कर्णधार आणि टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इथे बघ 21 इथे बाकी चेंडू टटवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला. फील्ड अँड थ्रो करावे. धावसंख्या होते 7 धावा या फलकावर लागल्या जातात. उमरोईचा कर्णधार उमरोई ए आणि उमरगाव
या दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांचा सामना होईल केडी हायस्कूल या मैदानावर. हा षटकारासाठी नामांकित असा खेळाडू ज्याला मानलं जाते तो तुम्हाला बघायला मिळतो कुणाल. मोठमोठी मैदाने गाजवलीत, एका हाती स्पर्धा एका हाती सामना फिरवण्याची ताकद कुणाल आपण पाहिलाय. आहा, भातामध्ये फटका दिला, ताटामध्ये वाटा दिला असं मला हरकत नाहीये, पण ते खेळू शकले नाहीये. कारण डावखुऱ्या फलंदाजाला असा चेंडू म्हणजे सोनेरी क्षण असं म्हटलं जातं. मिस टाइम झाला, स्क्वेअर लेगचा चेंडू हवेमध्ये होता, झेल घेऊ शकलेला नाहीये आणि धावसंख्या 1 वाढून धावसंख्या होती ती 8 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. मला वाटतं मोठा गगनचुंबी फटका बघायला मिळेल का, आपण मिस टाइम झाला, चेंडू हवेमध्ये होता, तिथपर्यंत खेळाडू पोहोचले शकले नाहीये आणि 1 धावांची धावसंख्या होते 8. अतिशय प्रेक्षणीय असे सामने तुम्हाला बघायला मिळतात. एक दर्जेदार अशी स्पर्धा आयोजन केलं जातं संत रोहिदास नगर तारापूर कडनं. आहा, किरण जाधवचा हा एक्सपिरियन्स बोलतोय. असे चेंडू लिहिले पार फटकवले जातात. 6 धावा खणखणीत षटकार बघायला मिळतो किरणच्या बॅटीतून. बावडा संघ आणि करवड संघ याच्यानंतरचा दुसरा राऊंडचा सामना तुमचा गावदेवी मैदानावर खेळवण्यात येईल. बावडा आणि करवड संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे आहे. चला 14 धावा झाल्यात. ओ इथे बघा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. बावडा संघ आणि करवड संघ पुन्हा चिराग गोलंदाज हातावर. चिरागला बघितलं सलामीचा फलंदाज म्हणून त्याने बॅटिंग केला, ती म्हणजे निश्चितच देहरी सागर संघासाठी. आहा, रिव्हर्स खेळायचा होता, गुड बॉलिंग, परिवर्तन केलं त्यांनी बघितलं हा खेळाडू फिरतोय, वेग कमी केला, बॅट अगोदर गेली, गुड बॉलिंग, गुड सेन्स. चिरागचं चांगलं कमबॅक बघायला मिळते. 6 गेल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकलेत. फरकाव धावसंख्या 14. उमरगाव टीम कर्णधार. आहा, चेंडू टटवलाय लॉंग ऑफच्या रिझनला, चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, 1 बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. फलकाव धावसंख्या लागते 18. आता 12 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता. 3 धावा, 21 धावाच फक्त झाल्या. बावडा संघ आणि करवड संघ कर्णधार. उमरगावचा कर्णधार. तर निश्चितच यानंतर मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना उमरगाव वर्सेस उमरोळी या दोन्ही बलाढ्य संघामध्ये रंगण्यात येणार आहे. हा सामना केडी हायस्कूल या मैदानावर होणार आहे. निश्चितच बावडा संघ म्हटला की आरपीएल मध्ये मोठं दांडगा संघ असतो. आतापर्यंत सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकण्याचा पराक्रम आरपीएलच्या माध्यमातून बावडा संघानेच केलाय. काय खेळमेळीचं वातावरण बघायला मिळते. जणू काही ज्याप्रमाणे आपण कुंभमेळा बघतो तसा कुंभमेळा उत्सव हा आरपीएलचा तिकडे बघायला मिळतोय. हा हर्षद नावाचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो, निर्धाव चेंडू. टॉस होतोय. हेड इज द कॉल. उमरगाव वन द टॉस. दोन्ही संघांनी केडी हायस्कूल या मैदानावर जायचं आहे. आहा, आणि अशा पद्धतीने इथे बाकी सामना विजय होतो. विजयी फटका तुम्हाला कुणालच्या बॅटमधून बघायला मिळतोय आणि 2 सामने जिंकून सर्वात पुढे संघ तुम्हाला बघायला मिळतो अविकेतन तारा. बावडा संघ, करवड, कन्नूबाई. चला या सामन्याचं मॅच आपल्याला बघायला मिळतं. किरण जाधव 12 धावा आणि मला वाटते 2 गडी बाद केलेत का त्यांनी, 3 गडी बाद केलेत. या सामन्याचा मॅच जातो किरण जाधव. करवड संघाचे कर्णधार, करवड टीम का कैप्टन, कृपया टॉस बॉक्स के सामने आइए, आपका मैच है अभी. हाँ हॅलो. संत रोहिदास समाजातर्फे भरवण्यात आलेली भावपूर्ण श्रद्धांजली चषक सर्वांचं मनपूर्वक आभार. कोणी